करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. मंडळी, एक हॉटेल मालक घेतोय एका सेलिब्रिटी कडून त्याच्या हॉटेलच्या जेवणाचा रिव्ह्यू. चला बघूया सेलिब्रिटी त्याला किती स्टार देतोय ते. ओंकार, हॉटेल साधंच आहे. इकडे येऊन असं वाटलं नव्हतं ना इतकं चांगलं जेवण मिळेल. तू कसं कधी कधी स्किट मध्ये चांगला अभिनय करून जातेस, एकदम तसंच वाटलं मला जेवल्यानंतर इथे. हो, जेव गपचूप. दादा दादा काय करताय? काय करताय? फोटो काढते फोटो. अहो नका असं जेवताना नका फोटो काढू ते ना. असं ते केलं का? एवढ्या मोठ्या माणसांचं पाय लागले ते आमच्या हाटीला ही करतो की फ्रेम करून लावतो हाटीला तर मस्त पैकी भारी वाटतं. बरोबर बरोबर आहे, पण ते असं जेवताना खाताना ते असं ऑड दिसतं द्या असं वगैरे. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. नाही आम्हाला प्रॉब्लेम आहे. आपण नंतर काढूया फोटो मस्त छान गेट कडे ना तुमच्या बाहेर किंवा इथे असं मस्त जेवून झाल्यावर छान काढूया. व्हिडिओ करू की? हा तुमचं जेवण झालं की व्हिडिओ करू आपण. त्याच्यात मग तुम्ही म्हणा काय हॉटेल आहे, असलं हॉटेलच बघितलं नाही, काय जेवण आहे, लोक काजूची भाजी म्हणजे काजूची भाजी, एकदम असं व्हिडिओ करू. मग आम्ही तीच करतो, व्हायरलच करतो. चालेल, चालेल. व्हिडिओ चालतंय ना? आणि तुम्ही देणार नाही व्हिडिओ हा, देणार देतो ना, नाही? काहीच करूया ना. problem नाही. पाहिजे तर पैसे नका देऊ, तसं काय विषय नाही. तुम्ही ही तेवढं व्हिडिओ देऊन जावा बरं हा, का. हा. बरं. पैसे काही नको, पैसे नको. एवढं मला मागाचं सामान आणतोय आपण, काही महागाई किती वाढली. पैसे नको, काही फुकट नको त्यासनी. एवढं काय तुला मोठी माणसं आली ती मोठे आपल्याकडे. मोठा पैसा कमवते ते मोठी माणसं. मी ऐकलंय ते प्रतीक परतापचं, ते कुठेतरी मुलाखतीत बोललंय ते. काय खऱ्यानं पैसा वाढते ते 2-2 लाख मिळतात एका पिसोडचे. 2-2 लाख एका पिसोडचे भेटते ते, नका फुकटात घेऊ. ऐका माझं, येतेसनी सांगायला लागते तसं, लाज जाऊ नये म्हणून, कळलं का? आणि ते पूर्तिक पताक म्हणजे जरा वाढीवच सांगते ती. नेहमीच कळते बघून तोंडाकडे, तर तोंड बघितलं कीच वाटते ही तोंड जरा वाढीवच आहे. टक्के कन्सेशन देऊ, कन्सेशन. जाऊ दे तुझी बस, काय नाही. एवढी मोठी माणसं परत परत तुझा काजूची भाजी स्पेशल मध्ये बनवून आण. अहो पण थोडंफार घेतलं. आई, तू ताई पोळ्या खूप सुंदर आहेत हा. 2 आणते गरम गरम. ना? पोळ्या आवडल्या होय? नाही, 2 नको, एकच चालेल. नाही 2 खा पचतील हो. आणते. अहो, नाही स्पेशल मध्ये कर, हा एकदम स्पेशल मध्ये. हा, आणि ते ही पण आण, काळू वाटाण्याची उसर पण आण ग. वय वय. हा, ती पण घेऊन ये. सर जेवा बरं का, व्यवस्थित मस्त पैकी जेवा. भारी. एकदम आम्ही ही तुमचं बघतो बरं का, टीव्हीवर सारखं बघत असतो, भारी वाटतं एकदम. लय मस्त करता तुम्ही. पाणी प्या की मॅडम, पाणी प्या मॅडम, पाणी पाणी प्या, पाणी प्या. थँक्यू. प्या. खरंच म्हणजे तुम्ही ही लय आहे, तुमची ऍक्टिंग म्हणजे एकदम हीच आहे, एकदम राडाच असतोय तुमचा. थँक्यू थँक्यू. लय भारी हसा होता पण तुम्ही. थँक्यू. खरंच खरंच. रस का मॅडम, तुम्ही रिटून जेवा बरं का. हो, तुम्ही ती आता डाएट बेटचा विचार करू नका आजचे दिवस. नाही नाही त्या कधीच करत नाही. तुम्ही म्हणजे का सर, मला वाटलं होतं तिकडच लय बोलताय तुम्ही, इकडं बी लय आहे तुमचं. नाही नाही चालू ठेवलं पाहिजे. ऍक्टरनी डोकं सतत ना ह्युमर सुरू ठेवला पाहिजे. भारी, भारी. खावा खावा. आमचं कसं हॉटेलचं नाव फक्त नानाची खानावळ आहे. अच्छा अच्छा. नावातच नाना आहे, ऑर्डर करायला हाच असतंय आमचं. तिथं नाना नाही, तिथं ही आहे. अहो एवढं खूप आहे. नाही, स्पेशल तुमच्यासाठी आहे काजूची भाजी न ही काळू वाटाण्याची उसळ. अहो मस्तपैकी जेवा नको तुम्ही. आता एवढं नाही, कुठे. नाही, असं नाही करायचं. घ्या, एवढं नाही घेतो घेतो. अहो कुठे वाढणार कुठे आहात तुम्ही? एक एक घ्या, एक. अरे अरे, ह्याच्यातच तुम्ही- असं नाही मी करायचं. घेते. बरं, मी काय म्हणते, आम्ही या हायवेने बऱ्याचदा ये जा करतो. याआधी तुमचं हॉटेल कधी पाहिलं नाही आम्ही. नाही, नवीनच आहे अहो. हो, हा, बायकोन मी दोघांनी सुरू केलंय नवीनच आता. मस्त चाललंय एकदम नाही, छानपैकी. उत्तम आहे. आणि ताईंच्या हाताला खूप छान चव आहे. आहे की नाही? थँक्यू. जेवा जेवा, चांगलं जेवा. आणि काही नाही, कमी जास्त नाही ना काय? नाही 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 जास्तच आहे उलट. तुम्ही इकडं पण ही चालतं ठेवताय तुम्ही, कराय पण सांगायचं बरं का,
काय काय वाटलं ना कमी जास्त ही माग पुढं बघायचं नाही. शेवटी काय आम्ही माणसंच आहे किंवा आता ही माणूसच आहे करती कमी जास्त होऊ शकतं. नाही नाही नाही, सगळं चांगलं आहे. आणि काय आम्ही काय सांगणार आहोत नाही, नाही, आणि आम्ही काय शेफ नाही आहोत ना. तसं काही शेप कोणच नसते. तुम्ही काय आम्ही पण शेप नाही. आता त्याच्याच हातात आहे ना हो सगळं. तेवढं ठरवतो काय करायचं काय नाही करायचं. आजकाल सगळी अनशेफ काय ग दादा शेफ दादा नाही. दादा अनशेफ आहे ती. सेफ सेफ अनसेफ नाही, शेफ शेफ हे आचारी. आचारी आचारी. आम्ही काय म्हणजे आम्ही कुक नाही आहोत, आम्हाला काय बनवण्याचं आहे, आम्ही काय सल्ला देणार. तसं नाही हो, पण तुम्ही कसं मोठी हे आहे सेलिब्रिटी तुम्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं कसं तुमचं फिरणं होतं. केवढं जेवला असाल का म्हणजे 100 ताटं जेवला असाल आतापर्यंत तुम्ही. चवी बिवी कसं कळतं ना तुम्हाला बाबा, ह्या राज्याची चव वेगळी त्या राज्याची वेगळी. तर कसं थोडं काय 19-20 असलं सांगायचं बिंदास काय. सगळं चांगलं काय सांगण्यासारखं काय नाही. नाही, हे कसं बोलायचं म्हणून असं करू नका तुम्ही आहे की नाही का. मन मोकळेपणानं बोलायचं बाबा ही भाजी नाही आवडली तर नाही आवडली बिंदा सांगायचं. आणि आम्ही कसं नवीन आहे हो, सुरुवात आहे ना आमची. तर आम्ही आता सगळं थोडं करतोय नवं नवं काय काय गोष्टी. तर मग कसं त्या निमित्तानं म्हणजे ह्याचं पण सांगा, हॉटेलमधलं जेवणाचं पण सांगा, बिंदास सांगा तुम्ही काही नाही सांगा, खरंच सांगा. मग बदल करणारच असाल तर मग ह्या ना हे टेबल खुर्च्या बदला, हा? त्या चांगल्या क्वालिटीच्या घ्या. ही आलिशान फर्निचरचं आहे. नाही नाही पण हे ना असं छान नाही दिसत बाहेरून. जेवण चांगलं आहे पण बाहेरून बघताना चांगलं वाटलं पाहिजे ना. हे आम्ही गाडी अशी आलो तर काय हॉटेल ओके आहे नको असं नको, चांगलं हॉटेल आहे. गाडी वळली आत आले तर जेवण चव कळणार ना जेवणाची. तेवढं आहे. आतच आले नाही तर कसं नाही, कळणार. नाही. मग ते जरा असं नीट करा, इंटिरियर वगैरे असं छान करा. हा, ही तर हा, रसिका? ही करतो पिवळीचं लाल करतो ह्याला टेबला आणि ही करतो मग नवीन करतो खुर्च्या. हॉटेलच्या बाहेर ना इथे वॉशरूम्स आहेत असं ठळक अक्षरात लिहा. हा. का आता बऱ्याचदा ना वॉशरूम साठी म्हणून थांबणं होतं आणि आपल्या बायकांचं माहितीये ना आपल्याला हायजीन आणि ते सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. नाही नाही. काय हायजीनचं कसं आहे, बायकांना हायवेला वॉशरूमला होतं, मग बायका गाडी थांबवता वॉशरूम. मग पुरुषांचं कसं होतं की अरे थांबलोच आहे तर जेवण पण घेऊया. हा लोकं ती आले. होते ती होते. या, असं आहे. या. तर तुमचे वॉशरूम्स आहेत ना ते क्लीन ठेवा. हाय, ते- एवढं एक महत्वाचं पाळा. आम्ही ते हे ना नियमानं लक्ष देतोय आम्ही दोघं. आम्ही सकाळी आल्यावर पहिलं भाज्या कापाय घेतच नाही, पहिलं धुवायचं. पहिलं स्वच्छ असतंय आमचं. ही नाही आम्ही स्वच्छता एकदम तुम्हाला खोटं वाटेल गेला का नाही चेहरा दिसतोय त्याच्यात. मी कवा भांग पडायला जातोय. आणि सगळ्यात ना तुम्ही आल्या आल्या ते हे विचारलं ना काय काय देऊ, हा रॉंग मेथड आहे. म्हणजे असं विचार मेनू कार्ड द्या. हा, हा, म्हणजे ओरली बोलून दाखवलं ना हे आहे, ते आहे, ते हा, आहे, ते ते सांगायला आहे, ते लागतं, आहे. ते तसं नका. काय रसिका नाही मला नाही वाटत नाही मेनू कार्डची गरज आहेच असं नाही रे. आता त्यांनी सांगितलं आपल्याला कळलं आपण ऑर्डर केलं ठीक आहे ना. हे तुला कळत नाहीये रसिका, तू ना बेसिक आहेस माणूस म्हणून. तू काठावरच पास झालेली आहेस माणूस म्हणून. थांब जरा, त्यांनी आपल्याला विचारलंय तर आपण काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह द्यायला पाहिजे ना. हे काय मी काय म्हणतो मेनू कार्ड द्या म्हणजे कार्ड ना, लोकं- छापून हा, घेतो, छापून घेतो. छापून घ्या, ते चांगलं छापून आहे. घेतो. आणि ना तात्काळ ठेवू नका लोकांना. आम्ही मगाशी आलो ना, आम्ही असं तात्काळ होतो काय कुठे आहे काय, लगेच आणून ना समोर ते हे ठेवा, कांदा पापड गुळ शेंगदाणा लोणचं. आणि हे ठेवलंय नाही असं नका ठेवू, कळलं का. असं ना प्लेट मध्ये ठेवा छान असं मस्त सजवून. सजवून आणायचं. हा प्रेझेंटेबल राहा, प्रेझेंटेबल एवढंच माझं म्हणणं आहे. उद्यापासून बाकी काय नाही. उपाशी राहत जायचं, उपाशी राहत जा. हा जरा कळलं ना बारीक बारीक आहे. आणि मिनरल वॉटर ठेवा. आल्याला विचारू नका कोणाला की काय पाणी घेणार, डायरेक्ट बॉटल आणून ठेवायची. हा 15 रुपयांनी काय नाही हो कोणाला, उलट बरं वाटतं लोकांना. खरं यांच्याकडे मिनरल वॉटर आहे असं होतं. ठेवतो. उचकी लागली पाणी घ्या पाणी घ्या. उचकी नाही लागल्या. यादी नाव बदलाव. काय नाव आहे हॉटेलचं, नानाची टांग काय आहे ते, नानाचं काहीतरी आहे. नानाची खानावळ. तेच ते नानाचं. कोण नाना फाना, मला काय करायचं कोण नाना फाना. नाना फानाचं नको, कळलं का. वेगळं नाव ठेवा. मग म्हणजे तुमच्यावर येते पण नानाचं नाही हो, म्हणजे नाना वाटतं. हे करा, चांगलं करा. आणि ना एक सांगायचं आहे दादा, एक फक्त मगाशी जो तुम्ही असा हे वाढला ना भात, दादा भात वाढला ना फडफडीत आहे होते, मला तसं नाही आवडत. आम्ही तसं कोंबड्या आहोत का आम्ही, कुठं खाणार आहोत का, नाही ना. रसिका कर बरं असं कर ना, असंच आहे ना. अरे बासमती ठेवा जरा, अरे मस्त असा इंद्रायणी ठेवा. इंद्रायणी असा लागला ना असा घमघमाट, असं हायवे पर्यंत गेला पाहिजे गाडी चालत. अरे इंद्रायणी नाही असं झालं पाहिजे लोकांचं. चालते. ह्याच्यात हे हो काय ना पोटेन्शियल आहे या जागेत, तुम्ही ना वाढवत नाहीयेत ते रसिका. हायवेला एवढी प्राईम जागा आहे. नाही करतो लोकं- आणि किती तेल आहे ओ ताई ताई ताई
तुम्ही चपात्यांना पुऱ्या का म्हणत नाहीत? केवढं तेल आहे हे बा, डीप फ्राय केलेल्या चपात्या आहेत त्या. एवढं तेल प्यायचं असतं ना आम्ही वाण्याकडनं 1 लिटर तेल घेऊ आणि पिऊ की नाही. आळस करू नका. आता ह्या ज्या काही 4 भाज्या मी खाल्ल्या त्या भाज्या म्हणजे सगळ्या मस्त होत्या, मस्त उत्तम आहेत. मला प्रचंड आवडल्या त्या. रसिका तुझ्या ही टेस्ट करायची, पण बाकी तीनही भाज्या मस्त आहेत. मस्त आहे ना, हाय मस्त आहेत ग. नाही नाही हो, हिच्या ठीक आहे, आवडीवर मस्त जाऊ आहे. नका दादा. हा? हिची आवड म्हणजे नाही, नका जाऊ हिच्या आवडीवर. तू रसिका, तुला ना अन्न ढकलायला जीभ दिली आहे फक्त. जिभेवर रसग्रंथी असतात ना, त्यातला रस तुझ्या नावात राहिला, इथे फक्त ग्रंथी आहे. तू नको बोल. बोल. ह्या ज्या भाज्या आहेत ना दादा, त्या ना ताई ताई खरं विचारू, खरं खरं सांगायचं, एका मसाल्यात केल्या आहेत ना सगळ्या? हा? सगळ्या भाज्या सेम आहेत, सगळ्यांना सेमच हो. असं एक मिसळ आला सगळ्या मसाल्यात, तसं आळस करू नका ताई, आळस करू नका. आळस हा कुकिंगचा शत्रू आहे, हे लिहून घ्या माझ्याकडनं. हो 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 हो. जास्त तेल टाकून कोणी चविष्ट बनवतं तेवढं आहे, तेवढं जेवण. आहे. हा, कमी तेलात जो जेवण चविष्ट बनवतो तो खरा कुक. हा ताई, हा मी लक्षात घ्या. ताईसनी सांगतो, मी ताईसनी सांगतो. त्या भाज्या फक्त जरा व्हेरिएशन ठेवा आणि ना ह्याच्यात जरा 2-3 क्युझिन्स पण ऍड करा. नको सर करा, पदार्थ नवीन ऍड करा, मस्त असं मोठं करावं. हे असं खूप नाही, असं नका ठेवू. मज्जा करा, बिग करा. करतो 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 आणि अपॉर्च्युनिटी चांगली आहे तुमच्याकडे, कॅलिबर पण आहे, पण ते राहू दिसू द्या. करतो करतो. अजून काय पाहिजे? अजून आत्ता तरी मला लय बोलतोय, चरबी आलीये तुला लय. हा? देवानं तोंड दिलंय, तोंडाचा पट्टा दिलाय म्हणून चक्की सारखा गरा 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 फिरवतोयस. अहो, तसं- हे भाई का चौचाल हाय कोणी? दादा अहो काय बोलताय काय तोंड हाय, काय हाय तुझं? दादा ताई, आज जळतं लाकूड आणते तुझ्या जिभेवर ठेवते, म्हणजे चांगली चव येईल तुझ्या दादा अहो जिभेला. काय बोलतायत त्या? लय बोलतोयस नाही, तू, लय बोलतोयस काय माझा धरणं. गप हाय बाई, गावाकडचं माणूस आहे, शांत हाय, तर लय जीभ चालती या. माझ्या जेवणाला नाव ठेवतो या तो मगा धरणं. अगं कोण काय आहे ती? बोलते ही बाई? मोठी माणसं आहे ती कसं बोलतीस? मोठी माणसं आहे ती, मग खांद्यावर बसून कानात मुत्ती आली. अहो ताई, नाही 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 सर, बोलतायत त्या? माझ्या कानात म्हटलं, माझ्या कानात म्हटलं काय नाही. रसिका रसिका त्यांना बोल जरा काहीतरी प्लीज. मी नाही बोलू शकत, बाई आहेत त्या. मी काय बोलणार? किती बोललास, किती नावं ठेवलीस त्यांच्या जेवणाला ओंकार. नाही, ही तुझी सवय आहे ना. हास्य जत्रेतली मुलं सगळे ऍडजस्ट करतात, बाहेरची लोक कसं ऍडजस्ट करतील रे? ते वाटेल ते बोलू नकोस नाही प्लीज नाही, रसिका. सवय जरा हे सांभाळ. ताई ताई ताई, मला विचाराल ना ताई, उत्तम जेवण आहे, खूप सुंदर जेवण आहे. आहे की मला नाही? काकडभर सुद्धा इथे तिथे काहीही झालेलं नाही, अप्रतिम जेवण आहे. हो, बस. ऐका जरा, कान उघडं ठेवा. हे एक असतंय कौतुक, बाई माणसाच्या तोंडात येत नाही ना, ते असतंय कौतुक. बाप्या माणसाला काय नुसतं ऐकतं गिळतंय म्हणून खायचं नुसतं, आणि हात पुसून डोंगणाला जायचं निघून. आज तुम्ही- हा? यार. एवढंच येतंय तुम्हाला, शान्या. हा? जेवा तुम्ही जेवा. अरे काय आता चहा बनवता येतोय का तुला? बेन्या चहा येतोय? ओ ताई जरा प्लीज राग मानून घेऊ नका. काय बोलतायत त्या? कशाही बोलतायत. अहो ती तर मी चांगलंच बोलतोय, मी काय वाईट बोललेलो नाहीये तुमच्या जेवणाला. नाही, नाही. दादांनी मला विचारलं काय ते फीडबॅक म्हणून बोलतोय ना मी. हा बोल, हा. तुम्ही काय स्वतःहून विषय- नाही बोलायला आलो. आम्ही विचारलं तुम्हाला काही सुधारणा असेल तर सांगा. तुम्ही काय केलं? अगं ते आपलं काही सुधारणा सांगितली वय? सांगितली नाही, आमचा पार पान उतारा केला. माझ्या जेवणावर बोलले तुम्ही. हा, सुधारणेबद्दल 1 मिनिट. तुम्ही आम्हाला कवा कवा विचारताय कसं वाटलं आमचं काम, आवडलं का तुम्हासनी? आम्ही काय बोलतोय? छान आहे, मस्त करता. लाज काढतोय वय तुमची. अरे पण काय आम्हाला नाही आवडत तुमचं काम, कधी कधी बोलतोय वय तुम्हासनी येऊन. अरे सर नाही, माझी आता जीव उचकटलीच आहे, तर मला जरा बोलायचंच आहे तुमच्या ऍक्टिंग बद्दल. काय बोलणार? तुमची ऍक्टिंग आहे का नाही, डुकरासारखी ऍक्टिंग आहे तुमची. काय बोलताय ते? डुकरा, तोंड बघा, तोंड बघा. अगं तोंड, काय बोलताय ते? अरे डुकरासारखा थोबडा आहे या माणसाचा. एवढं पण डुकरासारखं बोलतायत ते. फीडबॅक दादा डुकरासारखं बोलतायत ते. एवढं पण नाही आहे. एवढं पण नाही म्हणजे थोडंसं आहे. काय बोलताय? तसं नाही हे नाही अगं तुला नवीन फेमस माणसं आहे त्या का आपल्या हॉटेलात चाटायची नाही वय फेमस माणसं. हे असं कोणी बोलताय वय? मी माझ्या मसाल्यात बोलताय तुम्ही, व्हेरिएशन नाही. तुमच्याकडे काही व्हेरिएशन आहे? म्हणजे तुमच्या ऍक्टिंग मध्ये काही व्हेरिएशन आहे?
काय व्हेरिएशन म्हणजे एवढंच येतंय कधी करतो मी असं? एवढंच येतंय या माणसाला वाकडं करायचं एवढंच येतंय तू मसनी मी असं करतच नाही. हे बघ आरसात हे बघा चकचकीत हाय ताड बघा एकदा स्वतःचा चेहरा एवढंच येतंय तुम्हाला दुसरं काही येत नाही ताई 2 दिवस पोट साफ नाही झालं कसा चेहरा असतोय तसा चेहरा असतोय तुमचा ऍक्टिंग करताना तुमची ऍक्टिंग म्हणजे आहे का नाही बद्धकोष्ट आहे ताई आई खूप बोलताय आता तुम्ही. काय मला बोलायचंय तुम्ही केवढे बोलले हो ऐकून घेतलं का नाही गपगुमान खाली बसा गपगुमान ऐकून घ्यायचं आता नाही, नाही. सर, माझं मा- हल्ल्या मिठाला जागायचं ऐकायचं माझं तुम्ही एक काम का नाही करती ते बघ हेच करताय हो तुम्ही एक काम करा वा दादा एक काम काय? करा तुम्ही काय? तुम्ही आहे ना काम करायच्या आधी थोडं इरेंडल पित जा इरेंडल कधी ऍक्टिंग तरी बाहेर येईल तुमची एकदाची नाही कुठं तरी काच्या कोच्यात अडकून बसली ती तरी बाहेर येईल आई उत्तम उत्तम काय ग? उत्तम झालीये काजूची भाजी उत्तम झालीये नाही, नाही, बघ बघ उत्तम काजू झालं. थोडेसे संपलेत आणा ना आहे, त्यात का तुम्ही वाढतो तुम्हाला काय हे बघा हे ताई बाई माणसाला जमतंय हो कौतुक करायला तुम्ही ऐकता इथं गिळताय आणि बोलताय किती ताई मला तुम्ही लय आवडता हो. काय काम करताय तुम्ही आहा रावा काय र व्हेरिएशन तिला व्हेरिएशन आहे तिच्यात. माझ्या ऍक्टिंगला वाईट बोला मी सहन करीन. हिला व्हेरिएशन आहेत बोलू नका. ताई काय त्या ग्रामसभेत तुम्ही काय ऍक्टिंग करता हो ही माझ्या बारक्यात ताप येलो काय वेगवेगळ्या प्रकारे बोलतात प्रत्येक एपिसोड मध्ये बारक्यात ताप येलो हे ऐकल्याशिवाय झोप लागत नाही हो मला इतकं काम ताई बारक्यात ताप इलो हे ऐकून तुम्ही झोपता? झोप- झोप आल्यावर तुम्हाला ताप नाही येत? हे बघा या माणसाचं काय आहे बघितलं कौतुक घेता येत नाही या माणसाला कोणाचं करताना बघवत नाही या माणसाला जेवा जेवायचं रिटर्न तिला काय अक्कल आहे का नाही अगं सेलिब्रिटी माणसं आहेत ती बघा सेलिब्रिटीच वाटायचे अगं, त्यांचं फोटो बिटो करून व्हायरस साताऱ्यात बॅनर लावायचे आपल्या हाटेला जेवली म्हणून कोण बघणार आहे ह्यांचे फोटो ह्यांचे फोटो आपल्या दुकानाच्या बाहेर बघतील ना माघारी फिरती आली लोक हा एवढी खराब ऍक्टिंग करते ती ते माझ्या जेवणाला चव हाय म्हणून आपल्या हॉटेलमध्ये लोक येतात जेवायला याच्यामुळे नाही फोटो लावायचे माणसाचे अगं मोठे आहेत ते भारी करतात म्हणून तर त्यांना काय काय उपमा आहेत दादरचा अमोल पालेकर बोलतात ग लाज वाटली पाहिजे लाज तुम्हाला लाज वाटत नाही एवढे थोर मोठे कलाकार आहेत अमोल पालेकर स्वतःचं नाव जोडताय त्यांच्या नावाला तुम्हाला लाज नाही वाटत होय? अहो मी नाही जोडलेलं ते लिहून आलेलं आहे ते लेखकांनी काय कोणीतरी ते दिलेला आहे उपमा. लेखकांवर टाकलं यांनी हेच करते ती मला माहिती आणि मुळात मला एक सांगा नसाल तुम्ही 4-5 महिने हास्य जत्रेत काय फरक पडणार आहे हास्य जत्रेला आता अमेरिकेत नव्हते 2 महिने नाही का गेलते काय फरक पडला बघत होते लोक ओ दादा त्यांना सांगा हास्य जत्रेत कोणी किती वेळ गेलो ना 2 महिने 3 महिने तरी हास्य जत्रेला काय फरक पडत नाही नुसतं माझं नाहीये कोणीही जाऊ दे आहे ते. कोणीही जाऊ दे. अरे आता हे हेच करताय ते ओ ताई तुम्ही पण तेच करताय. ओ ताई तुम्ही पण माझ्यासारखंच करताय. तुम्ही काही वेगळं करत नाहीये अर्धा ऍक्टिंग माझीच करताय आता इथे मला सांगताय. तळतळाट होतोय का? तळतळाट होतोय. कोण ओळखताय हो रोल खावा तुम्ही? रोल खावा जरा. मला रोल काय देताय मला जेवा रे हाताला काय? जेवा त्यांना समजावा जरा त्याला. मी समजावणार आज तिला माझी गेल्यावर समजच आहे आता समज बघ हा, हा. सर तुम्ही हे करू नका सर तुम्ही मला माहिती आहे ना मी तुमचा फॅन आहे एवढा लय मोठा फॅन आहे खरं तर तू विराज नाही तुम्ही खरा हास्य जत्रेचा कडीपत्ता आहे कडीपत्त्याला वाटतं आपल्यामुळे जेवणाला चव नाही फोडणीत टाकल्यावर कसं करते तडतड तडतड माझ्यामुळे चव तडतड तडतड पाणी टाका एक तांब्या कसं मलूल होऊन पडते बाजूला काही वाटेल ते बोलू नका सर, तुम्ही कढीपत्त्याला ते- काय महत्व आहे ना ते म्हणलं तेव्हा ऐकलं ना मी हा? गप्पा बसा हो गप्पा बसा हो दादा सांगा त्यांना तसं नाही जेवा. हा वगैरे नाही कढीपत्ता खूप महत्वाचा मला माहिती आहे, आहे सर. मग ओक मला जेव्हा माहिती. म्हणतील ना ताटात म्हणतील काय तर ते म्हणतील काय म्हणणार? ऐका जरा. तुमच्या स्किटला काय म्हणतात माहिती ना वा? काय? वा छान बघितलंय आम्ही शब्द नाही सुस्ती एवढा त्यांचा शब्द साठा तुमच्या स्किट नंतर संपतो
गप्पा नाही नाही मला माहितीये हे सर ही आहे लोकांचा शब्दसाठा माझ्याच की थांबतो. अहो सर तुम्ही अहो नका तुम्ही हे करू अहो तुम्ही महत्वाचा आहे कढीपत्ता महत्वाचा असतो मला माहिती मी जेवताना म्हणजे जेवत नाही नुसताच कढीपत्ता खातोय हा? माझं असंच असतंय कढीपत्ता मला आवडतो तुम्ही महत्वाचे तुम्ही मला आवडता बस यांना समजावा तुम्ही. हे वारे आहेत चल तू जरा ही जा ही घेऊन ये भाजी घेऊन ये जरा जा. घेऊन येत नसते जा, जा, म्या. जा, घेऊन ये काही घेऊन येत नसते घेऊन ये. म्या. हे घेऊन सर सर ऐका की ती आहे की नाही थोडी बघू नको तिकडे तापाट आहे थोडस ती तापाट आहे पण थोडं असं कसं बोलतात हो ती स्वभावात असते एका एका माणसाच्या आता काय करायचं आता मी झेललं एवढी वर्ष तिचा स्वभाव मी तापली तरी ती थोड्या वेळात थंड होती लगेच तसं काय विषय नाही तुम्ही त्यांना शांत करा मी आधीच सांगतोय अहो ती नाही माझ्या हातात आता ती तापली की नाही कोणाच्या बापाचं ऐकत आहो अरे पण म्हणून काय झालं म्हणून काय वाटेल ते बोलेल का हो पण ती काय आहे ना आता गावात आहे की नाही एका माणसाबरोबर तिने भांडायचं ठेवलेलं नाही सगळ्याबरोबर भांडली म्हणून इथं हॉटेल टाकून दिले तिला बिझी ठेवलेलं आहे मी आलं का लक्षात तुमच्या तुम्ही खावा सर काय टेन्शन घेऊ नका थोडीशी तुम्ही पडती बाजू घ्या अरे मी का पडती बाजू घेऊ मी ग्राहक आहे ना मी हाय ती हाय ग्राहक देवा समान असतो सांगा त्यांना येच म्हणूनच नाही तर आल्या चपलेने हाणला असता तुम्ही काय बोलताय ते? अरे तुम्ही ग्राहक आहात ना देवा सामान हात म्हणून नाही तर चपलेने हाणला असता तुम्हाला हे ताई बोलशील कोण आहेत माणसं? शिमीर मस्त झाले ताई थोडस मीठ कमी पण मस्त छान हे ना ताई हे असं कौतुक ना माझ्या हे बघ आता मग एक मिनिट मग अशी काय म्हणले तुम्ही नानावरनं आठवलं काय म्हणले नानाचा फाना म्हणले अशा फाना फाना हाणायला हवी होती तुम्हाला तवाच नानाच्या फाना नाही माझे सासरे हाय तिथे वडील आहे माझे वडील आहेत. सॉरी मला माझ्या नाना पाहिजे होते आता तुम्हाला बरोबर येंगा दाखवला असता तुम्हाला माहित नव्हतं हा, माहित नव्हतं माझी माहिती करायची आणि मग पाऊल ठेवायचं फील्ड बॅग देतायत फील्ड बॅग नानांचं नाव हाय पंचक्रोशीत कवाच माझ्या नानांनी माझ्या जेवणाला नावं नाही ठेवली हे मी कौतुक केलं पंचक्रोशीत नाव हाय मान होता माझ्या नानांना तुमच्यासारखं नाही ह्याच्या त्याच्या जीवावर बांडगुळासारखं अरे यार जगलं बांडकुळ बोलतायत आता सरळ सरळ मला त्या अति झालंय आता अहो, यार नानांचा काय कसं विषय ते झालं? नाही नानांच्या जीवाला काय हेच नव्हतं त्यांना त्यांनीच सांगा. खायचं सारखं जीवाला काय कळायचं नाही जीवाला एवढा वेळ बोलतायत मला माझ्या ऍक्टिंग वरनं बोलतायत पर्सनल बोलतायत बांडकुळ बोलतायत काहीतरी बोला ना बघा एकदा स्वतःला आरशात बघा मी नको ना एवढं करू ग हेच करताय तुम्ही निघा मला नाही जेवायला घालायचं तुम्हाला तुम्ही निघा काहीतरी आपलं निघा म्हणलं ऐकायला येत नाही का मला जेवायचं आहे फुकटचं देत नसतोय आम्ही निघा अरे रसिका काहीतरी बोल ना यार तू तर तुम्ही निघा रसिका बोल ना त्या नाही बोलणार त्या पाहुण्या आहेत आमच्या तुम्ही निघा अरे तुम्ही का निघाला होता मला जेवायचं आहे यार ऐका माझं माझ्या जेवणाला नावं ठेवते ती निघा अरे पण मला हो सर निघा अरे जेवायचं आहे मला सर नंतर जेव्हा जाऊ चला अरे पण निघा म्हणलं ना हो कळलं की एकदा जातोय घेऊन आले आले एक ताईंच्या हातचा चविष्ट लंबो सरबत पिऊन येत आता तुला 24 घ्यायचं ते का सांगते ताई. अस्म्या झाला इथे पार्सल देतो तुम्हाला वा 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 कडक अतिशय खमंग कुरकुरीत स्वादिष्ट परफॉर्मन्स वा 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 आता एक फीडबॅक आम्ही ऐकलाय बोलूया दुसऱ्या फीडबॅक कडे प्रसाद दा छान वा छान वा छान वा छान आउटस्टँडिंग अप्रतिम रस्ता थोडासाच वाटा होता तुझा पण ताटभर जेवलीस आहा वा वा मजा आली मजा आली सावत्या आणि नमा काय तुमची केमिस्ट्री आहे यार माय गुडनेस एक फार गोड मुद्दा अधोरेखित केला गेला आता तो जाणून बुजून केलाय गोस्वामींनी नकळत झाला मला माहित नाही पण तो फार महत्वाचा आहे की या बायकांना सासऱ्यांचं जे कौतुक असतं ओ म्हणजे त्याला आपण बीटच नाही करू शकत म्हणजे स्वतःच्या वडिलांपेक्षाही कणभर जास्त करतील जर का सासऱ्यांनी जीव लावला तर तशी ती बाई तू उभी गेलीस तो तुझ्यामुळे ते नाना पण दिसले आम्हाला की ते कसे असतील काय करत असतील आणि तू पण बापाला कसं सांभाळून घेत असशील समजून घेत असशील ला जवाब आणि हे सगळं करत असताना एक कन्सिस्टंटली अफलातून एक ह्युमर तुम्ही स्प्रेड करत राहिलात ला जवाब फार मजा आली मला वंडरफुल प्रेझेंटेशन होतं आणि खरं तर बसल्या जागी होतं काही त्यात फार मुवमेंट नव्हत्या पण जग हलवून टाकलं तुम्ही इकडचं तिकडचं बहारदार अप्रतिम सई डिलिशियस परफॉर्मन्स मला फार मजा आली क्यूट मोमेंट्स खूप होत्या आणि अशा धडाकेबाज पण मोमेंट्स खूप होत्या राऊत एकच सांगेन कढीपत्त्याची चटणी अप्रतिम लागते त्यामुळे आपण काही असो आपण जिकडे जाऊ तिकडे आपण
चव निर्माण करणार ह्यात काही शंका नाही आणि तू हे वारंवार प्रूव्ह पण केलंयस. पण आज ज्या मोठ्या मनाने तू तुझ्यावरचाच ह्युमर स्वीकारलास, त्याच्यावरती स्वतःही हसलास, हे बघून फार मजा आली. रसिका, थोडासाच पार्ट होता तुझा, पण तो छान निभावलास. फार मजा आली. व्हेरी नाईस. मंडळी, आज मृणालताईंच्या मुलींना भेटणार आहे खानदेश स्टार श्यामसुंदर राजपूत. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा विनोदाचा झांगडगुत्ता अनुभवण्यासाठी. त्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. हा डांगेजी, अरे येतो ना. अरे नाही 15 मिनिटात पोहोचतोय रिहर्सलला. हो नाही, फाईन भरावा लागणार 500 रुपये. डांगेजी, आजपर्यंत कधी मी लेट आलोय का? हा येतो येतो येतो, 12च्या आधी येतो मी. हा हा येतो, चला. नमस्कार, येऊ का? ए नीलू, शीलू, या गं. हॅलो. अरे ऐका, वाटलं नव्हतं मला. बरं आहे घर तुमचं? माझ्या घरच्या आहे. आई गं. हॅलो. अरे काय, एक्सक्यूज मी. अरे बापरे. अरे काय खरं, माझं सीएम मला काय दाखवत आहे. हॅलो, कोण आहे तुम्ही? काय चालू आहे? माझ्या मिसेसला भेटायला आल्या का? त्या नाहीये घरी. नाही, तुमच्या मिसेसला घेऊन काय करू? कोण आहे तुम्ही? एक मिनिट, तुम्ही मला ओळखलं नाहीत का? नाही बॉस, सॉरी बरं का. म्हणजे एक मिनिट, आता बघा. म्हणजे मुन्नी. मुन्नी? अहो असं काय करता मुन्नी? मृणाल ढमढुसके. नाही. काय ह्या कातील नजरेला विसरलात तुम्ही? हो, काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही आमच्या संस्थेत आलेलात, तुमचा सत्कार केला होता ना. अच्छा. यांनी स्वागत गीत पण म्हटलेलं अच्छा. तुमच्यासाठी. नाही, असेल. गाऊन दाखवा म्हणजे आठवेल त्यांना. असेल बस. एकच मिनिट. स्वागत करतो आम्ही. पाहुणे आले वेळेवर, नाहीतर निघाली असती आमची आठवलं. अरे बापरे बाप. अरे आठवलं. अरे बाप रे बाप. यायत या त्याच आहेत ना ज्यांनी मला शालच्या जागी केळाची साल दिली होती यांनी? अगदी बरोबर बाई, तल्लखे बुद्धी तुमची अगदी. छान छान, उत्तम. हे बुद्धीचे जाऊ द्या हो. पण तुम्ही काय काम काय काढलं? हो सांगते. बाप रे. हे बघा, आज काय आहे? जागतिक पुस्तक दिन आहे ना आज. मग आम्ही काय ठरवलं, आमच्या संस्थेने ठरवलं की काही सेलिब्रिटीजच्या घरी जायचं आणि पुस्तकं वाटायची. बरं. त्यामुळे आम्ही तुम्हाला एक पुस्तक देऊ, त्याचा तुम्ही स्वीकार करायचा, पोरी व्हिडिओ करतील आणि तुम्ही शुभेच्छा द्यायच्या. खूप चांगला उपक्रम आहे. मला गैर आवडतात हो पुस्तकं. म्हणजे कोणाला जर भेट द्यायची झाली तर मी पुस्तकच भेट देतो, आणि भेट घ्यायची झाली तर पुस्तकच घेतो. किती उत्तम सवय आहे ही. फार छान. मला पण खूप आवड आहे पुस्तकांची. अरे, तुमच्याकडे खूप पुस्तकं असतील ना? मग अरे फार नाही बा, म्हणजे 3 कपाटं भरलेली आहेत पुस्तकांची. मग फार नाही काय. बापरे. नाही कसं आहे, मी पुस्तक वेडा आहे बा. क्या बात है. कळलं का? हो मृणालताई, हा वेडा आहे. अरे हे काय बोलते? आता तुम्ही बोलले ना मी वेडा आहे म्हणून. वेडा आहे नाही बोललो का? पुस्तक वेडा बोललो मी. पुस्तक वेडा. ए बेटा, वेडाच्या आधी काही लागलं ना तर ते मोठं होऊन जातं, आणि वेडा नुसतं ठेवलं ना ते गैर बेकार होऊन जातं. पुस्तक वेडा आहे. पुस्तक वेडा म्हणतायत. मी पण पुस्तक वेडी आहे. मला फार आवडतात पुस्तकं वाचायला. मी रोज वाचन करते हो, वा, वा. आणि मी तर यांना नेहमी सांगते, एक तरी पान रोज वाचलं पाहिजे. पण श्यामसर कसं असतं माहितीये, कसं? प्रत्येक वाचणाऱ्या ओळीतून ना आपण आयुष्य शिकत असतो. मृणाल ताई. म्हणजे जीवन त्यातूनच आपल्याला कळत जातं की नाही. ऐका ना, मला जरा काही आहे, रिहर्सलला पोहोचायचंय मला. तर ते काय व्हिडिओ करून टाकावा तुम्ही. पुस्तक द्या पुस्तक पटकन. पटकन. हा. द्या पुस्तक. व्हिडिओ. अगं त्यांना निघायचं. दे ग. तुला विचारलंय, तू दे. मला नव्हतं सांगितलं, तू दे. मला पण नव्हतं सांगितलं, तू दे. मी नाही आणलं, तू दे. तू दे. तू दे. तू दे. तू दे. हेच करत बसा आता. तू दे. तू दे. तू दे. तू बस. हे असं करतात. तू ज्यांनी आणलंय त्यांनी द्या ना.
मला पुस्तक नव्हतं सांगितलं. जिलेटिन पेपर सांगितलेलं, रॅपिंग पेपर सांगितलेला, तो आणलाय मी. नाही, जिलेटिन पेपर रॅपिंग पेपर मला सांगितला होता, तुला कैची सांगितली होती. हा मग मी कैची आणि कुचकपट्टी आणली आहे. मी पण आणली आहे कुचक पट्टी. तू कशाला आणली? तुला सांगितलेली काय? तू कशाला आणली? जास्तीची अक्कल आहे का तुला जास्तीची अक्कल दिली आहे. तुला कमी दिली? अरे वा, पुन्हा दाखवली तुमची अक्कल. पुस्तक सोडून सगळं आणलं तुम्ही. क्या बात आहे, मस्त. आता काय करायचं? द्या ते जे आणलंय ना ते द्या. आता तुम्ही गंमत ऐका ना, करा, द्या. जाऊ द्या ना. हा, हे काय आहे? अहो, काय करता? त्याला काय म्हणतात? रॅपिंग पेपर. ते कापून दे मला. हा, आता काय करूया आपण? सर एक मिनिट बसा ना. अरे मी कशाला नाही मला नाही, यांना बसायला? शिकवणारच आहे मी आता. यांना अद्दल घडवायलाच पाहिजे. काय? हा रॅपिंग पेपर इकडे बघा, बघायचं तुम्ही. अरे काय करता? हा रॅपिंग पेपर अरे असं हे काय लावूया. करताय तुम्ही? अरे नका आणि ना. ही कुचक पट्टी अरे नका अशी ना. चिकटवून टाकूया त्याला. त्यांना माकड बनवूया, त्याचा व्हिडिओ करूया आणि शुभेच्छांचा व्हिडिओ म्हणून हाच टाकूया. अहो, काय करताय तुम्ही? मला माकड कायला बोलताय तुम्ही? मग यांना कळत नाही माकड कसं म्हणता पाहुण्यांना. ओ त्या नाही तुम्ही बोलताय मला माकड. ये तो या पोरींच्या काय चालू आहे? कुचकपट्टी पिचकपट्टी चिकटपट्टी असते ती. थोबाड तोंडे. अरे काय तुझं तोंड आहे का काय? बघ ना जरा आरशात एकदा. काय वक्त बरं तोंड केलेलं आहे ते. आणि हे बघा, ऐका ना मृणाल ते ऐका ना, तुम्ही त्यांना ओरडताय पण माझा अपमान होतोय बरं का त्याच्यात. प्लीज. झालं समाधान? झालं का समाधान? झालं? तुमच्यामुळे आज मला किती अपमान सहन करावा लागतोय. झालं का समाधान तुमचं? छान, थँक्यू. आता काय म्हणतील बाहेरचे लोक? मुन्नी बावळट आहे, मुन्नीला अक्कल नाहीये, मुन्नी बेअक्कल आहे, मुन्नी एक काम धड करत नाही, डोक्यात कांदे बटाटे भरलेत मुन्नीच्या, असं म्हणतील हे आता मृणालताई ढमडुसकेंना. मृणालताई असं नका बोलू. असं कसं नका बोलू? जाऊ द्या. असं कसं? मी किती शिकवत असते हो यांना. मला कंटाळा आलाय आता खरंच यांना शिकवायचा. आता तुम्ही या दोघी आणि ती कुचकपट्टी काय घालायचा तो गोंधळ घाला, मला काही बोलायचंच नाहीये. हो मृणालताई असं नका करू हो. आता नाही आणलं त्यांनी पुस्तक तर काय करा. नेक्स्ट टाइम या तुम्ही. असं कसं नेक्स्ट टाइम श्याम सर? असं कसं चालेल? नाही तसं. आम्हाला संस्थेला उत्तरं द्यावी लागतात. हो हो हो. कल करे सो आज, आज करे सो अब नहीं करेगा तो करेगा कब? संस्थेला उत्तरं काय द्यायची आम्ही? मृणालताई अहो, आता नाही आणलं पुस्तक, जाऊ द्या ना आता. 2 दिवसांनी या तुम्ही. अजिबात नाही. आज पुस्तक दिन आहे, जागतिक पुस्तक दिन. हो, हो. आणि तुम्ही एवढे मोठे वाचक आहात, पुस्तक प्रेमी आहात. आज आज जगाला कळलं पाहिजे की तुम्ही एवढं वाचता म्हणून एवढे चांगले नट आहात. नाही हो. लोकांना जर कळलं की एवढी पुस्तकं वाचून पण हा असा अभिनय करतो, लोक माझ्या घरातून माझी सगळी पुस्तकं घेऊन जातील. ते अवघडून जाईल माझं. लोकांच्या पुस्तकांवरचा विश्वास उठून जाईल. एवढंही नाही वाईट करत, थोडं करता फक्त. नाही नाही नाही, तसं असं नाहीये बघा. प्रॉब्लेम. ऐका मृणालताई आता नाही आणली त्यांनी पुस्तकं, जाऊ द्या. मला पण जाऊ द्या, उशीर होतोय. नाही आणले. एक कल्पना आलीये. कल्पना. आपण एक गंमत करू शकतो. तुम्ही आत्ताच म्हणालात ना तुमच्याकडे बरीच पुस्तकं आहेत. हा हा. तुम्ही तुमच्याकडचं एक पुस्तक आम्हाला देता प्लीज? आम्ही तेच तुम्हाला देऊ आणि व्हिडिओ करून टाकून देऊ, म्हणजे विषय संपला. इधर से लिया उधर से दिया, रफा दफा किया, झंटा काम वंटा दाम, क्या बोल दी बबली. पब्लिक क्या बोलेगी, लेकिन मुन्नी ये ऐसा फालतू चीजा क्यों करती? ये प्रश्न पड़ता नहीं है क्या कभी मुन्नी को? अय्या, यांना पण जमलं. तुमची चांगली आहे ग्रास्पिंग पॉवर. नाही, नाही. मी शिकतेय ना. ते सोडावं ते, पण आता माझंच पुस्तक तुम्ही मला द्याल तर ते कसं वाटेल बुवा? कोणाला कळणार आहे? कोणाला नाही कळणार अजिबात. आपण गुपचूप करून टाकू जा पुस्तकांना अरे, पटकन. नका. आपण कोणाला कळू द्यायचं नाही. अरे, हा, आपण अरे, ते व्हिडिओ चाललं त्या सरळ चाललं. तुम्ही इथे अरे काय करताय हो तुम्ही? ऐका जाऊ द्या त्यांना. आ, चूक कोणी केली आहे? अरे पुस्तक कोण विसरलंय? या. मग शिक्षा कोणी भोगली पाहिजे? त्यांनी. मग त्यांना शोधू द्या. शिक्षा महत्वाची असते. अरे या डायरेक्ट किचन मध्ये गेल्या काय नाही, तुम्ही इकडे या. वाटत? भांड्या पाडले वाटतं त्यांनी. अक्कल नाहीये त्यांना. किचन मध्ये पुस्तकं शोधताय. शोधा ग शोधा. नाही. अख्खं घर उलथ पालथ करा. ओ काय बोलताय? मृणालताई, या खोलीत नळ आणि बेसिन आहे. आणि एका रॉडवर गुलाबी चड्ड्या वाळत घातल्या. अरे
माझ्या बाथरूम मध्ये गेल्या नव्हत्या. एवढी पण अक्कल नाहीये त्यांना. आता त्या पुस्तक बाथरूम मध्ये शोधताय. शोधू द्या, नाही ना. त्यांना शिकल्या पाहिजे, त्या शोधू द्या. तुम्ही सांगा ना हो त्यांना, सांगा ना. मी नाही सांगणार. त्यांनी शिकलं पाहिजे. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. अहो मृणालताई, इथे मीच मरतोय आणि मला स्वर्ग दिसेल असं वाटतंय हो मला. शिकणार त्या. तुम्ही थांबा जरा. शांत. ओ काचेचं कपाट आहे. कुठून फोडू? अरे फोडू काय, हँडल ओढ ना. नका सांगू त्यांना. लागू दे काच, मग कळेल त्यांना. अरे कळेल काय, त्या नादात माझी कपाट फुटून जातील ना हो. हो थांबा ना हो जरा. त्यांना शिकल्या पाहिजेत ना त्या. उघडलं कपाट. आणू काय बाहेर पुस्तक? नको, तिथेच ठेवा. श्याम सरांना कपाटात बसवूया आणि तिथे फोटो काढूया. आता पुस्तक मिळालं तरी कशा बेअकली प्रश्न विचारतात बघा. मी किती शिकवायचं. मी तुम्हाला सांगते, मी ना फक्त शिकवतच असते अहो आयुष्यभर. तेच ना, तेच ना. रोज रात्री घरी जाते ना मी थकून जाते हो. असं का? मुन्नी दमत नसेल का? हो हो दमते मुन्नी. बर. माझे गुडघे किती दुखतात माहितीये. कळवळत असते मी रात्रभर. एक रात्र थांबा माझ्या बरोबर. काय बोलताय तुम्ही? गुडघ्यांचा आवाज येतो मला गुडघ्यांचा. मला तुमची वेदना कळते. नाही नाही मी काय- हॅलो मृणालताई. धन्यवाद. हे चालेल. काय तोंड केलंय? चालेल चालेल गेंगाने. त्या बरा तोंडाची. शाबास. काही बोलला तरी रिॲक्शन देत नाही ती. जाऊ दे. अरे हो, पुस्तक चांगलं आणलं पण हा बेटा. तू पुस्तक एकदम म्हणजे बा आवडतं पुस्तक आहे. खानदेशी माती. लेखक सचिन मोटे. साताऱ्याच्या लेखकाने खानदेशवरचं पुस्तक लिहिलंय हो. भारी भारी. वा, काय चेहरा खुललाय बघा सरांचा. आज एका माणसाला आवडीचं पुस्तक मिळणार. काय करताय तुम्ही? काय? माझ्यात पुस्तक मला देताय तुम्ही? थँक्यू. हा चला रॅप करा. अरे आता आपण ना व्हिडिओ करून घेऊया. अरे हे काय चालू आहे? चालू द्या. अरे काय चालू द्या? अक्कल शून्य. ओ, ओ, ओ करते ती. सांगते ना, रॅप करतायत त्या. रॅप म्हणजे? बावळट्ट मुली. WRAP रॅप, पुस्तक रॅप करा. आईला हो काय? मग हो का करते? असं करतात बघा. म्हणजे किती शिकवायचं एका माणसाला. ती शिकवायचं. ती जी मलूलची एरियाची ना, तिच्या आता 10 कानफट्ट्यात मारल्या पाहिजे. एक मोजलं पाहिजे. वर तोंड काय करते? तिच्या बापाने केला होता हा सारा. शिकतायत ना पोरी. शिकतायत पोरी. हो, हो, तुम्ही थोडं सहन करा. नको ना मृणालताई, ऐका. मला रिहर्सलला जायचंय. आमच्याकडे ना रिहर्सलला वेळेवर नाही पोहोचलं ना 500 रुपये दंड लागून जातो हो. आणि माझा रेकॉर्ड आहे, आजपर्यंत एकदा पण मला दंड लागलेला नाहीये. क्या बात है, वक्तशीर आहात फारच. नाही मी कंजूस आहे, कंजूस. हा, मला आहे ना 500 रुपये दंड लागला नाही पाहिजे बा. पटकन ते काय करा, एवढं करा. 500 रुपये करताय? 2-3 सुपाऱ्या मारल्यात तर कव्हर होतील तुमचे 500 रुपये. म्हणजे 100-150 रुपये सुपारी मारतो काय बोलताय तुम्ही? हे नका बोलू ना हो. आम्हाला माहित नसतं हो काय. अरे यार, मला निघायचंय, रिहर्सलला जायचं. झालं का? द्या ते पटकन, काय द्यायचं ते द्या. हे घ्या. हा द्या. चला व्हिडिओ करा. या इकडे. हा, इकडे येऊ. करा व्हिडिओ करा. दे मोबाईल. तू दे, तुला विचारलंय. मला नव्हता सांगितलं, तू दे. तू कोण मला सांगणारी? तू नको सांगू. का? तू दे ना मोबाईल. तुला आणायला सांगितलेला. तुझे काय हात तुटलेत काय? हो, माझे हात तुटलेत. हो. मग माझे पण हात तुटलेत हे बघ. हा, मग माझे पडले खाली. हा, माझे गायब झाले मग. अरे कुठल्या लेवलच्या बालनाट्य चालू आहे करताय? कशाला थांबवलं? हे असं चालू ठेवलं असतं 5 तास, त्यांनी बसून मस्त मज्जा बघितली असती आपण काय मजा त्यांची. बघायची? हे बघा, हे मला आहे ना जायचं, लवकर पोहोचायचं. तुम्हाला पटकन करायचं तर करा, नाही तर निघा तुम्ही पटकन. तुमच्यामुळे मला हे सगळं ऐकून घ्यावं लागतंय. आता त्यांना घाई आहे ना, फक्त म्हणून मी तुम्हाला जाऊ देतेय, माफ करतेय, कळलं? नाहीतर तुम्हाला माझा राग माहितीये. इंग्रजीत करतात हरी, हिंदीत करतात जल्दी, मराठीत करतात घाई. आम्ही उद्याच्या मृणालताई. असं करतात पोरी माझ्या. इकडे या गं माझ्या बछड्यांनो, माझ्या पिल्लांनो टिल्लांनो. अरे सकाळी सकाळी माझ्या घरात हे काय चालू आहे?
असं करतात माझ्या पोरी. जा चला आता सरांचा फोन घ्या आणि व्हिडिओ करा. माझा फोन कशाला? तुमचा फोन घ्या ना हो. बॅटरी कमी आहे ना, अजून 4-5 ठिकाणी जायचंय, मग प्रॉब्लेम होईल म्हणून म्हटलं. त्या ना एवढा काय भाव करताय? देतो वागत्या बराक तोंडाची. असं नका फोन घेते. फोनच्या डबड्यासारखं तोंड आहे तुझ्या, लक्षात ठेव. करा, द्या इकडे हात दाखवा. हा मी दिल्यासारखं करा. आनंद करा जरा चेहऱ्यावर, दाखवतो, आनंद दाखवा ना जरा. दाखवतो ना काय आनंद. आनंद कर. नमस्कार मी अरे सुरू काय, सुरू केल्यावर सुरू म्हणशील का? अहो, जाऊ द्या ना, तुम्ही सगळ्या गोष्टी चिडू नका सर, आम्ही शिकतायत ना त्या मुली. अक्कल नावाचा प्रकार नाही का ग तुला? तुझ्या आटे ढिले का? सुरू कर ग आता. नमस्कार मी श्यामसुंदर राजपूत. समदासले जय महाराष्ट्र, जय खानदेश. कसा शे समजा? मस्त ना. तर आज हा व्हिडिओ बनावणं कारण हाही शे की आज जागतिक पुस्तक दिन शे आणि मृणालताई आणि या नीलू शिलू आमना घरी येल शेत आणि त्यासनी माले हाई पुस्तक गिफ्ट करेल शे. या पुस्तकनं नाव शे खानदेशनी माटी. ऐराणी पुस्तक मला गैर आवडस. त्याचबरोबर आखो एक आनंदी गोष्ट अशी शे की आपली जी ऐराणी भाषा शे तिले इंडो आर्यन भाषांना दर्जा मिळेल शे. आणि आई अख्खी म्हणजे अख्खा ज्या आपला खानदेशना लोकेश येतस त्यासनासाठी गर्वनी अभिमाननी अशी गोडचे तर समदासनं अभिनंदन वा. सॉरी पण काही कळलं नाही, मराठीत सांगता का? तर अहिराणी भाषेला आहे ना इंडो आर्यन भाषेचा दर्जा मिळालेला आहे. म्हणजे ही आमच्या खानदेशवासियांसाठी म्हणजे सगळ्यांसाठी, सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे. आता गुगलवर आपण अहिराणी टाईप करू शकतो, व्हॉइस टायपिंगवर पण अहिराणी टाईप करू शकतो. तर ज्या काय अहिराणीचे साहित्यिक आहेत बुवा, ज्यांना कथा पाठवायच्या आहेत, कविता पाठवायच्या आहेत, ते व्हॉट्सॲपवर आपलं अहिराणी साहित्य फार मस्तपैकी पाठवू शकतात बुवा. तर सगळ्यांना गैर अभिनंदन बुवा. धन्यवाद. पुस्तक दिनाच्या शुभेच्छा. पुस्तक दिनाच्या शुभेच्छा. जागतिक पुस्तक दिनाच्या सगळ्यांना गैऱ्या शुभेच्छा बुवा. ते चुकलं थोडं, परत एकदा करायचं का? परत एकदा कशाला करायचे आता? नाही तुम्ही मुद्दा चांगला बोललात, पण तुम्ही ना चेहरे जरा चुकीचे करता. मी चेहरे चुकीचे करतो? एकतर तुम्ही खूप खुश होता, तर कितीतरी सतत चिडलेले असतात. ते मधलं काहीतरी करा ना. मधलं करू? हा. अरे तुम्ही तुमचा चेहरा पाहिलाय का? आणि तुमचा सोडा त्यांचा पाहिला का? किती वक्ता बरक तोंड आहे यांच्या. पोरींना काही बोलू नका. काय पोरींना काही बोलू नका. तुम्हाला बोललं पाहिजे. यांना शिकाडता तुम्ही, हे शिकाडता का? काय थोबाड तोंडे ए बघते काय का? फक्त परत व्हिडिओ करूया म्हटलं मी. काय परत नाही करायच्या. घ्यायचं तर घ्या हा व्हिडिओ. विंडो कुठले एक तर तुम्ही आहे ना न सांगता माझ्या घरात आल्या. तुम्ही फोन बिन काही केल्या नाही, पुस्तक घेऊन आल्या नाही, नुसता त्रास दिलाय मला. पोचायचं लवकर पोहोचू देत नाही. आता किती वाजले माहिती आहे का तुम्हाला? 500 रुपये लागतात मला दंड. हा माझा फोन आहे. व्हिडिओ फक्त पाठवून द्या आणि जरा HD मध्ये पाठवा. बावळटासारखं साध्या क्वालिटीचं पाठवा. बावळट का म्हणू मला? बावळट वाटतो मी तुम्हाला? मी जगातल्या सगळ्या लोकांना व्हिडिओ पाठवील, माझ्या खानदेशातल्या मित्रांना व्हिडिओ पाठवीन, हा पण तुम्हाला नाही पाठवणार मी. अहो असं नका करू. पण इथून निघा नाही तर माझं डोकं फिरून जाईल. जे हातात येईल ते फेकून मारेन मी तुम्हाला. नाही मग बघते काय का हे जाय ना जाय थोबाड तोंडे. तुझी काय रॅपिंग पेपर आमचा देता का? एकाने पटकन निघ. ऐका ना, आता डोकं नको खराब करू. मागे बघते ऍटिट्यूडने. पेपर तरी देता का? कुठला पेपर? हा रॅपिंग पेपर आमचा आहे, तो घेता का? रॅपिंग पेपर पाहिजे. घ्या 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 घ्या. रॅपिंग पेपरच्या काय करता? पुढच्यांना वापरताय, मग माफ पुढच्यांना करा. वापरता येतो. हिंदी कुठले? मागे नको बघ. चल पुढे बघ. नस देते वरून. वा 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 वा. गेंगाडी मलूल चेहऱ्याची तुम्ही आज फार भारी विशेषणं दिली, त्यामुळे फार मजा आली. सई. धमाल परफॉर्मन्स होता. श्यामदादा, मला जेव्हा केव्हा तुमच्या ॲक्टिंग कॅपेबिलिटीजबद्दल काही कमेंट आली की माझा फार तिळपापड होतो, कारण मला त्यातलं काही मान्य नाही आहे. आणि पण तुम्ही ते खूप कन्व्हिक्शननी आणि खूप स्पॉटिंगली डिलिव्हर करता. ह्याच्यात तुमचा स्वभाव कुठेतरी झिरपत असतो आणि आम्हाला तो खूप आवडतो. आणि तुमच्या दोघींचं नवल वाटतं मला. म्हणजे तुम्ही एक वेगळीकडेच फोकस ठेवायचा, हसू येऊ द्यायचं नाही. आणि हे चेहरे तसे करायला खूप वेळ ठेवायला अवघड आहेत, पण तुम्ही ते फार इझिली करता आणि त्याची फार मजा येते. मला खूप मजा आली. मला मृणाल ते फार आवडतात. आणि आज तो एक जोक होता ना, या एकदा माझे गुडघे कसे. मजा आली. थँक्यू.
आणि मंडळी याचबरोबर आजच्या भागात इथे तुमची रजा घेत आहोत. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार.